पालघरचे आमचे समालोचक मित्र नेहमीच गेल्या वर्षी देखील या स्पर्धेला आले होते आणि बऱ्याच स्पर्धेला आमच्या समेत समालोचक करताना ते असतात. डीबीएनची टीम रेडी आहे. एक क्लॅरिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी डीबीएननं जे नेहमीच मुख्य मांडलेल्या आहेत आणि त्या दिशेनं त्यांचा रोख असतो. या दोन्ही गोष्टी मांडल्या आहेत. दोन मोठ्या संघामधली भिडत आपण या मैदानावरती होणार आहोत. एका बाजूला दिवाणमानचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला याच परिसरातील अर्नाळा दक्षिणचा संघ मैदानावरती उतरेल. उत्कर्ष पाटील आमच्या जोडीनं जॉईंट जात आहे. एक आहे ज्यांना मोठी धावसंख्या उभारली होती, प्रतिस्पर्ध्यावरती दबाव निर्माण केला होता आणि पुन्हा एकदा त्यांना बॅटिंग आलेत. आणि दुसरा एक संघ आहे जो दिवाणमानचा संघ आहे. शेवटच्या नाजूक क्षणाला मॅच आपल्याकडे खेचून आणला होता असा दिवाणमानचा संघ आहे. मॅच दोन्ही तुल्यबल संघामधली आहे. अगदी बरोबर. यावेळेला आपण पाहू शकाल उमेळमान संघ बाद झाला. दिवाणमान संघ सांगतात की आमच्या शेजारी थोडेसे नॉक झालेत. या मॅचमध्ये आम्ही अर्नाळा संघाला कसा धक्का देता येईल याच्यासाठी आम्ही कटर रचू. फलंदाज दोन मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आकाश, एका बाजूला मकरंद. प्रशांत घैरतला डगील डगआउटमध्ये आपण पाहत आहे. आज कदाचित शिवनेरी चषकामध्ये ऑल इंडिया ओपन आयकॉनमधून खेळताना बघायला मिळतील. खूप बिझी शेड्यूल असतं. तुम्ही आज आयकॉन क्रिकेटपटू, टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती चांगला खेळ करतात. फायनान्शियल क्रिकेटमध्ये खूप बिझी राहावं लागतं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आले तर भार्गव आणि उत्कर्ष 30 आलात कदाचित कॉमेंटेटरची पण असते. बऱ्याच ठिकाणी ताळेवरची कसरत असते. कुठल्या स्पर्धेला किती वेळ द्यायचा किंवा कुठल्या वेळेमध्ये पोचायचं ही सर्व कसरत आपल्याला करायची. चला मॅच झाला ऑन. भार्गव गोलंदाजीसाठी. तर आकाश 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 पहिला चेंडू माघारी परतलाय. बघा चांगले खेळाडूवृत्ती दाखवले आहेत. जसा चेंडू लागला पाठीमागे गेला, आकाश पॅव्हेलियनच्या दिशेनं चालायला लागला. एक चांगली खेळाडूवृत्ती दाखवून पहिला गडी तरी बाद झालाय, पण लक्ष वेधलंय आकाशच्या निर्णयानं. पहिला विकेट, पहिला गडी बाद. थँक्यू सो मच. यावेळेला आपण पाहू शकाल बॉल गुड लाईन स्पॉटला पिचिंग आउट स्विंगचा मारा आणि भार्गव पाटीलने गुणवत्ता दाखवली. मैदानाच्या आतमध्ये पालघर जिल्ह्याचा अभिमान आणि अर्नाळा गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घैरत दाखल झालेत. एक जबरदस्त क्रिकेटपटू ज्यांनी क्रिकेट परिपटलावरती आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा रुतबा, आपल्या नावाचा झेंडा रोवला आणि अतिशय सुंदर पद्धतीने सध्या रुजू आहेत. तुकाराम मांगेला सरांचे देखील आभार. या स्पर्धेला आजच्या दिवसाकरिता आम्हाला निमंत्रण दिलं आणि सातत्यानं समालोचन क्षेत्रामध्ये प्रगती कशी करता येईल. आज असे भरपूर समालोचक आहेत, परंतु कोण कोणाच्या प्रगतीवरती कधीच बोलत नसतं. तुम्ही या पद्धतीनं करू शकता किंवा या पद्धतीनं करा, असं खूप कमी समालोचक आहेत. ज्यामध्ये यावेळेला आपण पाहतात प्रशांत घैरत. भार्गव याने सांगितलं की प्रशांत घैरत जरी असला हरकत नाही, मी देखील वसई विरार प्रीमियर लीग मध्ये मालिका वीरचा किताब घेणारा खेळाडू आहे. फर्निचर डिस्ट्रॉय मधली यष्टी वाकवली. प्रशांत घैरत आला, प्रशांत घैरत पुन्हा गेला. गॉन. जसं उल्लेख केला होता प्रशांत घैरत बघा खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा आवडता फटका आहे, प्रशांतचा आवडता फटका आहे, पण आवडता फटका चुकीच्या गोलंदाजासमोर खेळाय. जसं पेप्सीची ॲड आहे ना, आता आहे ये दिल मांगे मोर, ये रन मांगे मोर, पण फार पूर्वी एक ॲड होती बघा, यही है राईट चॉईस बेबी. आता ही राईट चॉईस नव्हती तुमची, ही खराब चॉईस होती. चॉईस महत्वाची ठेवायची होती, ही चॉईस थोडीशी चुकले आणि ही राईट चॉईस नव्हती, ही चुकीची चॉईस, चुकीचा गोलंदाज तुम्ही निवडला अशा वेळेला. आणि त्याच वेळेला क्लीन बोल्ड यष्टी उद्ध्वस्त झालेत. आणि भार्गव पाटील बघा, त्या वसईविरार प्रीमियर लीगचा आपण वारंवार उल्लेख का करतोय, कारण एक मोठ्या स्पर्धेमध्ये मिळालेलं ते मॅन ऑफ द सिरीजचा किताब, ती बाईक आणि ती आहे ना, ती इलेक्ट्रिक बाईक होती. त्याच्यानंतर पूर्णपणे संचार झालाय त्याच्या अंगामध्ये, तो इलेक्ट्रोफाईन संचार. हॅट्रिकच्या मोक्यावरती हलक्या हाताने केल्या, बॉलर मध्ये फील्ड गेलं थोडंसं दूर गेला. आता चेंडू डिफ्लेक्शन झालंय. आता जबाबदारी रोहित पाटील वरती वाढणार आहे. बघा तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, एक टॅलेंट आहे, पण टॅलेंट कधी दिसणार, गुणवत्ता कधी दिसणार, ज्या वेळेला तुम्ही रन करणार. म्हणजे तुम्ही थोडंसं सायलेंट राहा, पण मध्ये मध्ये व्हायलेंट पण व्हा. त्यावेळेला तुमचं टॅलेंट
इथे दिसून येईल. आता ही जबाबदारी आहे तुम्हाला घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला मकरंद पाटील आहे ॲज युजल. मागच्या सामन्यामध्ये 30 धावांची खेळी ज्यानं साकारले आहेत तो बॅटिंग एंडला आहे मकरंद पाटील. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आपण पाहतायत मकरंद पाटील एक जबाबदार खेळाडू आहेत आणि त्यांना आता जबाबदारी स्वीकारणं लाजमी आहे. मागे प्रशांत घरत मागच्या मॅचमध्ये तुमच्या समेत होते, तुमच्या समेत तुमचे फलंदाज आकाश होते. यावेळेला ते दोन्ही फलंदाज बाद झालेत आणि आता तुम्ही संघासाठी एक महत्वाचे खेळाडू आहात म्हणून तुम्हाला उभं राहावं लागतं. हाही बॉल त्यांनी बचावात्मक खेळला. त्याचं प्रेशर काय तर आपले दोन फलंदाज महत्वाचे सोबत नाही आहेत, त्या अनुषंगाने या बॉलला त्यांनी डिफेंड केलं. बघा चांगल्या फलंदाजाचं लक्षण काय असतं की तो त्याची वेळ येण्याची वाट बघतो किंवा वेळेवरती तो येतो. दोन्ही गोष्टी आहेत. तो वेळेवरती ते येतो किंवा वेळ येण्याची वाट तरी पाहत असतो. आणि मकरंद पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर येण्याला सज्ज आहेत. फुलर लेन मी म्हटलं ना वेळ येण्याची वाट बघतो आणि मग वाट दाखवतोय, वाट लावतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू सो मच. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय गोलंदाज भार्गव पाटीलचा बॉल फारसा वाईट नव्हता, परंतु फलंदाजाची क्वालिटी चांगली बघायला मिळाली. ज्यानं अगदी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड हॅरिस रॉबचा तो षटकार त्याच्या अगेन्स्टमध्ये विराट कोहलीने खेळला होता. अगदी त्याच पद्धतीचा हा स्ट्रोक होता. एका षटकारानंतर नरम हातानं सिंगल खेळला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 गडी जरी महत्वाचे बाद झाले, मकरंदनी त्या पहिल्या षटकाला सावरलं. जिथे 8 डाव आतापर्यंत आले आणि 2 धक्के, आणखीन 4 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्नाळा संघ बॅटिंग करते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू. पहिल्या 2 धक्क्यांना सावरण्याचा प्रयत्न अर्नाळा दक्षिणचा संघ करतोय आणि तो अजून धक्के देण्याच्या प्रयत्नामध्ये दिवाणमानचा संघ मैदानावरती. पहिलं षटक थोडंसं नाट्यमय होतं. पहिल्या दुसऱ्या 2 चेंडूवरती नाट्य घडलं, ड्रामा झाला आणि त्यानंतर मकरंद पाटीलने केलेला तो हमला या देखील पाहिल्या गेल्या होत्या. चेंडू समोर गेला होता बरोबर लॉंगनच्या डोक्यावरनं. षटकार क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होत आहेत. दिवाणमान संघ एक जण या कोणी मकरंद पाटील ऑन स्ट्राईक. दुसऱ्या षटका दिला. पहिला चेंडू, पहिला बॉल. मिलन कुमार पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावर मागे गेला. चेंडूला पाठवला, पाठलाग केला जातोय. चेंडू चाललाय डीप पॉइंट रिझर्व मध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार. थँक्यू सो मच. बघा आपण पाहतायत बॉल थोडासा अप ट्रॅकरचा राहिला. बॉलला चांगला बाउन्स मिळाला आणि अगदी त्यांच्या डोळ्यासमोर जागा हात खोलण्यासाठी मिळाली आणि जिथे आपण पाहताय डीप पॉइंटला बॉलला ढकललं. चांगला स्ट्रोक. धावसंख्या इथे जर आपण तपासून पाहिली 12 वरती मकरंद खेळतात, ज्यामध्ये 12 धावा आता फलकावरती आहेत. 4 बॉलमध्ये 11 ह्या मकरंदच्या देखील राहिलेल्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ बघत्या. चेंडू क्रमांक 2 गोलंदाज तयार. या वेळेला शफल झाले, ऑफस्टिकला गेले, तदनंतर बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा आलाय. अत्यंत महत्वाचा 4. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. या पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला षटका टोकला तर तुम्ही ते एक वाक्य वापरलं होतं की भार्गवचा तो चेंडू खराब नव्हता, ते तर मकरंदचं कॅलिबर होतं, त्याची क्षमता होती, तो षटकार आला होता. मग अशा क्षमतेच्या खेळाडू समोर इतका हाफ ट्रॅकर, इतका अकोटाप्याचा चेंडू जर तुम्ही हाताळला ना, आपकी गेंद छोटी नहीं थी, आपकी सोच छोटी है. और छोटी सोच और मेहर की मोच आपको आगे बढ़ने नहीं देती. टूटी कलम और औरों से जलन खुद का भाग्य भी लिखने नहीं देती. त्याच्यामुळे जी सोच है ना, सोच का दायरा बढ़ाने की आवश्यकता. थोडासा विचार वाढवा. फुलटॉस बॉल आता समोर मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू चाललाय सीमारेषा पार. 3 in a row. 4 चौकार. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बघा
या पद्धतीचे चेंडू जर तुम्ही त्याला द्याल तर त्याच्यासाठी ते बोनस असतील. ज्या पद्धतीने आपण पाहतात फुलर लेनच्या बॉलला अगदी सहज रीतीनं फुलर लेनचा बॉल देखील कुठे खेळायचं हे महत्वाचं असतं. तुमच्या डोक्यामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन कुठे आहे ह्या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. या वेळेला आपण पाहतात खोलवर टप्पाचा बॉल, पुन्हा एकदा त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न होता. सलग 3 चौकार लाईन मध्ये आले, 3 इन रो आले आणि तदनंतर एक बॉल डॉट देखील आला. बघा जसं ते चौकार यायला लागले ना, भार्गवनं काय केलं माहिती का, तो डीप मिड विकेटला फिल्डिंगला होता, तो एसटीएसच्या भूमिकेमध्ये गेला. काहीशा टिप्स तिथूनही द्यायचे आहेत. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. स्ट्रायकर रेनला मकरंद कोलवा डब्याच्या समोर तुम्ही टिप्स द्या, किती टिप्स द्या, पण तुम्हाला मी टिपून बरोबर खेळणार. आणि चेंडूला पाठवलाय समोर सीमारेषा पार. थँक्यू. बघा आपण पाहतायत खूप चांगली फलंदाजी, अतिशय सुंदर पद्धतीने फलंदाजी करतात. बघा शेवटपर्यंत बॉलच्या अगदी समोर येत आहेत, रेंज खाली येतात. बॅटचा फ्लो अतिशय सुंदर पद्धतीने सरळ डाऊन द ग्राउंड फटके कसे खेळावे, ज्या वेळेला फील्ड रिस्ट्रिक्शन आहे त्यावेळेला हे फटके अगदी योग्य आहेत. त्या अनुषंगानं फलंदाज मकरंद खेळतात. ज्या वेळेला ते टॉससाठी आले होते त्यांनी म्हणालं की बॅटिंग प्रथमच आम्ही स्वीकारणार, आमच्याकडे क्रमांक 8 पर्यंत फलंदाज आहेत आणि सध्या 2 ट्रम्प कार्ड बाद झाल्यानंतर मकरंद विदाऊट प्रेशर चांगली बॅटिंग करतात. सध्या या अशाच गोष्टीसाठी मी तुम्हाला 1 मिनिटाचा का थांबवलं की अशाच गोष्टीसाठी मकरंद ओळखला जातो. प्रेशर नाही घेतात. उलट तो स्पॉट नानाचा डायलॉग आहे ना, टेन्शन लेने का नाही टेन्शन देने का, हा खेळ आहे मकरंदचा. अगदी बरोबर, त्याच पद्धतीने ते फलंदाजी करतात. या वेळेला हा बॉल चांगला हाताळलाय. पंचांकडे त्यांनी मागणी केली होती आणि तिथे पंचांनी सांगितलं की ना मुन्ना ना, इथे नाही वाईट मिळणार. षटकांचा खेळ संपलाय, 2-13ची सरासरी राखली. मी म्हणेन की पॉवर प्ले मध्ये सावरलं. ज्या वेळेला 2 गडी बाद झाले होते तदनंतर देखील मकरंद आले आणि त्यांनी जी खेळी केली ती अत्यंत महत्वाची राहिली अर्नाळा या संघाला. जसं तुम्ही चर्चाही करतात कारण ती खेळी महत्वाची होती. बघा कुठल्याही संघाला किंवा फलंदाजाला रिव्ह्यू नाही आहे. मकरंद एक गोष्ट लक्षात घ्या, काल आयोजकांनी महत्वाची सूचना केली होती, ज्यावेळेला पंचांना वाटेल त्यावेळेला कदाचित ते टेक्नॉलॉजीचा मदत म्हणजे DRS जसं म्हणतो ना, त्या DRSचा वापर होऊ शकेल. त्यामुळे धावा धापलकावरती जर पाहिल्या तर 26 धावा धापलकावरती आहेत. आणि जसं तुम्ही विश्लेषण केलं की आता विकेट गेल्या होते त्यावेळेला मकरंद पाटीलची पॉवर प्लेमध्ये तुफान फलंदाजी, पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी, पॉवर प्लेचा खेळ होता आणि त्याच्यामध्ये त्याने पॉवर दाखवली, पॉवर जनरेट केली. आणि ती पॉवर जनरेट करत असताना आपला टीम जो करंट रन रेट आहे ना तोही वाढला जाईल ते वेळात. आता भार्गव पाटील पहिल्या षटकामध्ये ज्यानं या सुरुवातीला खिंडार पाडला होता ना, ब्रेक थ्रू दिले होते, तो पण एकदा गोलंदाजीसाठी आलाय. तर रोहित पाटील आहेत स्ट्रायकर एंडला. त्या रोहितवरती चर्चा देखील आम्ही केली होती मागच्या सामन्यामध्ये. हलक्या हाताने केलं होतं फॉलोमध्ये फेड. आणि एक गमतीची गोष्ट काय माहिती का, म्हणजे आता रोहित पाटील आहेत, मकरंद पाटील आहेत, भार्गव पाटील पण आहेत आणि तिघी आहेत ना बऱ्याच वेळेला लेदर क्रिकेटमध्ये एकत्र पण खेळतात, सीझन क्रिकेटमध्ये एकत्रही खेळतात. एकमेकांचे चांगले मित्र आहेत, एकमेकांना चांगले ओळखून आहेत, एकमेकांचा चांगला खेळ माहिती आहे. त्याच्यामुळे ही जुगलबंदी आहे तिघांची, रोहित पाटील, मकरंद पाटील आणि भार्गव पाटीलची. चांगलं क्रिकेट बघायला मिळेल कारण एकमेकांचे परिचयाचे खेळू आहेत, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, वीक झोन या सर्व गोष्टींचा चांगली जाणीव आहे. क्या बात आहे, अतिशय सुंदर. इथे फटका केला, अगदी बैठकी स्ट्रोक, चेंडू चाललाय लॉंग लेगला क्लिअर करणारा, गगनाला गवस निघालणारा पाटील चषक षटकार. फटका बघा पुन्हा जसं तुम्ही उल्लेख केला होता गगनाला गवसनी काढणारा. आणि ही संधी आहे रोहितला, थोडा वेळ वाट बघली, हा लोअर फुलटच होऊ शकला असता पण काय केलं थोडंसं आतमध्ये गेले, डीपला गेले आणि पुढचा पाय वाकवला आणि चेंडू षटकार सीमारेषा पार पाठवलाय. हा वेगवान चेंडू होता, कोलवा टप्प्याचा चेंडू बॅटच्या टोला लागतोय. एक धावा या चेंडूवरती, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा प्रेशर बनवलं होतं. ज्यावेळेला एक धाव केलं, ये तो जैसे कहते हैं ना आंखों से सुरमा निकाल देते हैं ना, उस तरह से गेंद छीन लिया है. इथे कदाचित क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता दुसरी धाव देणार नाहीये, पण या प्रयत्नामध्ये तिसरी धाव देखील केली आहेत. आणि महत्वाचं आहे मकरंद पाटील ऑन स्ट्राईक. 9 बॉल आणि 25 धावांवरती खेळतात. त्याच फलंदाजांना तुम्ही पुन्हा एकदा संधी दिली स्ट्रायकिंग एंडला येण्याची आणि आता स्ट्रायकिंग एंडला ते जर आलेत तर मग मोठ्या फटक्यापासून वंचित त्यांना ठेवणं थोडंसं कठीण झालंय.
कारण जे सेट झालेत त्यांना आता चेंडू जो आहे तो मुख्य खेळपट्टी जणू काय फुटबॉल दिसतोय. ज्या पद्धतीने मिडल ऑफ दी बॅटचे फटके आलेत, याही वेळेला आता गतीमध्ये परिवर्तन, भार्गवचं कौशल्य इथे त्याने वापरलं की मागचे 3 बॉल जर आपण तपासून पाहिले ज्यामध्ये वेग होता आणि या चेंडूमध्ये बोटातील कौशल्य जादू वापरली, अगदी सॉफ्ट हँडनं त्या बॉलला रिलीज केलं, डॉट बॉल येतोय. नक्की जसं तुम्ही लेकर जशी बोटं फिरली होती ना तशी मकरनची बुटं पण फिरली होती. गोल आला होता पण जो वेग कमी झाला ना, वेग बघा, जो वेग कमी झाला बॅक ऑफ द हँड, त्या वेगानं काय झालं, त्याला माहिती स्ट्रोक प्लेअर आहे, स्ट्रोक प्लेअर आहे मकरन पाटील. मग तो स्ट्रोक खेळण्यासाठी ज्या वेळेला अटेम्प्ट करणार त्यावेळेला वेग थोडासा कमी केला, थोडासा स्पेस कमी केला, स्पीड. आता कोलवा टप्प्यात चेंडू होता, फुलटॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जोपर्यंत फील्ड करतील, लॉंग ऑफला फील्ड केला गेला 2 धावा. ही जोडी अशी आहे ना, तुम्ही थोडासा एक धागा दिला ना तर पूर्णपणे शिलाई उचकून टाकतील, अशी ही जोडी आहे. तुम्ही थोडी संधी दिली आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 37-37. सुसज्ज स्थिती, मी म्हणेन की चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत पोहोचलेत. बघा, तिसऱ्या षटकाचा खेळ जवळपास आता संपण्यात येईल. त्या अनुषंगानं तुम्ही सुरुवातीचा काळ कठीण असताना आतापर्यंत 37 वरती येत आहेत, म्हणजे तुम्ही खेळ चांगला दाखवला. या वेळेला पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवणारा बॉल होता, बॅटची कट लागली होती, ज्या अनुषंगानं आता सध्या खेळाडूंचे एक्सप्रेशन सांगतायत 3 षटकांचा खेळ संपला तुकाराम सर, जिथे धावसंख्या 38, लॉस ऑफ 2 विकेट्स, येणारे 12 बॉल ॲज एक्सपेक्ट तुम्ही टार्गेट कितीच बघताय येणाऱ्या काळात? बघा, ज्या पद्धतीने आपण मकरन पाटील सध्या बॅटिंग करतोय आणि तो रिप्ले बघा, ते डोक्यावरती हात का गेले होते माहिती आहे का सगळ्यांचे, कारण झेल सुटला. तर बघा, हे भार्गव पाटीलचं एक्सप्रेशन देखील आहे. आणि पाठीमागे डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होते ना, त्यांच्याही चेहऱ्यावरती तेच हाव होते की बाबा झेल सुटलाय. आता प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आल्यात. प्रोजेक्टेड स्कोर इथून दिसतोय याच क्रमाने गेले तर 64, थोडा वेग वाढला 66 आणि अजून जोर लावला तर 70 पर्यंत प्रवास होऊ शकेल आणि तिथेच पोहोचायचं आहे. 70, 60 आणि 70च्या मधली धावसंख्या उभारायची आहे. ते टीम हरणारा दक्षिणला आणि त्यांना त्या 60च्या आत रोखण्याचा प्रयत्न टीम दिवाणमानचा संघ देखील करणार. या स्पर्धेच्या निमित्तानं कैकाचं आभार मानणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं होतं की या मैदानाचं डागडुजीकरण असेल किंवा मैदानाला या स्पर्धेसाठी तयार करणं असेल, त्या प्रयत्नामध्ये बघितलं मैदानावरती पाणी मारणं असेल, काही गोष्टी असतील, फवारणी असेल, या सर्वांच्या मध्ये सन्माननीय रमाकांतजी म्हात्रे यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे या मैदानावरची जी पिच आहे, विकेट आहे, ज्या खेळपट्टीवरती आता हे सामने खेळवले जातात त्याच्यावरती फुलपाडा ग्रामस्थ असतील, त्याच्या जोडीला फुलपाडा फ्युचर 11 बॉईजचा ग्रुप असेल आणि अजून काही व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामध्ये पांडुरंगजी घरत असतील, दिनेशजी म्हात्रे, राकेशजी म्हात्रे यांचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. कारण जी खेळपट्टी बनवली आहे, मातीची विकेट बऱ्याच ठिकाणी नाही मिळत. आता बऱ्याच ठिकाणी सिमेंटचे विकेट असतात, पण ही पुरापाड्याचं मैदान ज्याच्यावरती ही मातीची विकेट आहे आणि तेच ते आपण बघतोय. पुरापाडा ग्रामस्थांचं देखील योगदान, अजून बरेच काही नावं आहेत त्यांचंही आपण बघूया. सध्या स्क्रीनवरती बघूया ज्या बिल्डिंग्स आहेत. पहिला छोटी बिल्डिंग होती, मध्ये एक मोठा टॉवर आला आणि नंतर सुद्धा एक बिल्डिंग आले. या 3 बिल्डिंग आहेत. आता टीम विचार काय करणार, आता विरारमध्ये बिल्डिंग वाढत चालल्या 23 मधली 30 मधली, तर मोठ्या टॉवर आणूया. पण दुसऱ्या बाजूला काही झोन रिस्ट्रिक्ट आहेत, जिथे 0.30चा FSI मिळतो तिथे तुम्हाला ग्राउंड प्लस 1चीच परमिशन आहे आणि तेच दिवाणमान करणार, त्या ग्राउंड प्लस 2 साठी ते प्रयत्न करणार. अगदी बरोबर, अतिशय सुंदर पद्धतीने विश्लेषण. ज्या विभागात आपण जगतो त्या विभागाचं अगदी योग्य वेळेत कसं गणित लावावं याही गोष्टी असायला हव्या. फटका खेळला, अगदी बॉलला बॅकफुटला आले, बॅकलिपचा योग्य वापर केला, पंच केलं आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी बॉलला फील्ड देखील केले. 39 धावा, 11 बॉल. जो आपण रन रेट पाहत होतो त्या अनुषंगाने 62, 63, 65 पर्यंत जर स्कोर कार्ड गेला, अर्नाळा संघाकडे देखील धारदार गोलंदाजी आहे. की जसा उल्लेख केला त्या बाजूला देखील तितकीच गोलंदाजी आणि दिवाणमानकडे तिकडी बॅलेन्सची फलंदाजी तितकी स्ट्रॉंग आहे. बॅटिंग ऑर्डर त्यांची स्ट्रॉंग आहे आणि दोघांनाही माहिती आहे ताकद एकमेकांची. आकोट्याचा चेंडू होता ऑन द टोस गेल्यात आणि इथे काय बॅलन्स गेलाय का, बॅलन्स गेलाय, झेल टिपलाय पण बॅलन्स गेलाय आणि बॅलन्स जात असताना चेंडूही गेलाय त्यांच्या समोर, सीमारेषा पार, षटकार. काय फटका केला, फलंदाज रोहित याचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी बॉलला शेवटपर्यंत येऊ दिलं, हाताच्या समोर डोळ्याच्या खाली बॉलला घेतला आणि तदनंतर जो पंच केला, अगदी आपण पाहू शकाल. झेल जरूर टिपला तुम्ही. 50वा षटकार या स्पर्धेचा.
याही वेळेला आपण पाहतात मोठा स्ट्रोक खेळण्याची चाहत होती. जिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. एका षटकारानंतर गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये बदल, त्या अनुषंगाने हुक करायचा होता, बॉल डॉट आलाय. डॉट बॉल आला आणि 2 असे षटकार पाहिले. आता त्याच्यातला मॅच नाही करता येणार, पण मकरनचाही चांगला होता आणि रोहितचा देखील तितकाच दर्जेदार षटकार आपण पाहिला होता. 45 स्विच इट करायचा प्रयत्न केला होता. अपील झालंय. निर्धाव चेंडू कमबॅक केले गोलंदाजाने देखील कमबॅक केले. अमित आले आणि अमितने या षटकामध्ये जर आपण पाहिलं पहिला चेंडू त्याच्यानंतर आले केलेलं कमबॅक या मैदानावरती आपण पाहतोय. धावा झाल्या धावगडी 45-25. सरळ बॅटनं खूप चांगले फटके खेळले होते फलंदाज रोहित याने. आता यावेळेला बॅट स्विच केली. त्याचं कारण होतं की फिल्डिंग शॉर्ट पॉईंटचे खेळाडू आहेत, शॉर्ट कव्हरला एक गलीमध्ये खेळाडू आहेत, म्हणजेच बॅकवर्ड पॉईंट आणि डीप कव्हरला कोणीच नाही. त्या अनुषंगानं याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही षटकार जरूर खेळले, षटकाराचं महत्व विसरले. फलंदाज बाद गॉन. सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशी नेऊ. रोहित बाद झाल्या 16 धावांची खेळी करून रोहित बाद झाल्यात. आणि गोलंदाज अमितचं देखील तेवढंच कौतुक आहे, कारण ज्यावेळेला षटकाराला दबाव आला होता, आखू टप्प्याचा चेंडू होता ऑफस्टम्पच्या बाहेरनं. बघा यावेळेला तुम्ही ऑनसाईडला खेळायला गेला. या चेंडूला तुम्ही कव्हरच्या डोक्यावरनं ठोकलं होतं, कव्हरच्या डोक्यावरनं. आणि अमित बघा, अमितचा आनंद आहे आणि अमितविषयी माहिती देतोय. हा जेव्हा शाळेमध्ये होता ना छोटा, त्यावेळेला वसई चिमाजी अप्पाला आम्ही ज्यावेळेला मॅचला जायचो त्यावेळेला सोबत असायचा, कारण तो बाचा आहे. त्यावेळेला असायचा. आणि तिथून लागलेली क्रिकेटची गोडी अमितला आज दिवाणमान संघाचं प्रतिनिधित्व तो या मॅचमध्ये करतोय. कारण तिथून त्या चिमाजी अप्पाच्या मैदानावरती येऊन तो बसायचा, शाळेतनं यायचा, बसायचा, मॅच पाहायचा. आणि आज ती गोडी त्याला या क्रिकेटमध्ये घेऊन आले आणि तोही आपलं नाव या टेनिस बॉल क्रिकेट असेल, सीझन क्रिकेटमध्ये असेल, करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रेडी आहेत रनवेवरती. सध्या मकरंद यांनी प्रभावी केलंय. जो फलंदाज येतोय अर्नाळ्याकडे, त्यांनी जो उल्लेख केला होता की खोलवर फलंदाजी आहे आमच्याकडे, क्रमांक 8 पर्यंत आम्ही फलंदाजी करू शकतो, ज्या अनुषंगाने प्रत्येक फलंदाज येतो जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय. चेंडूंचा खेळ झालाय तो, म्हणजेच जवळपास 4 षटके इथे समाप्तीवरती आलीत. जिथे आपण पाहू शकाल धावांची जर गती आपण तपासून पाहिली तर 47 चांगली स्थिती. जरी 3 धक्के मिळाले असतील, परंतु जो मधला काळ होता ना तिथे भागीदारी चांगली झाली आणि त्या भागीदारीच्या जोरावरती आता 47 वरती देखील पोहोचले. 47 नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, कारण मकरन पाटील खेळतात 29 वरती. मागच्या काही षटकांचा खेळ पाहिला त्यामध्ये देखील चांगली फलंदाजी मकरन पाटील यांनी केली आहेत. या स्पर्धेचा उल्लेख केला जसा पिच बनवण्यासाठी पांडुरंगची गरज असतील, दिनेशजी म्हात्रे, राकेशजी पाटील आणि पुरापाडा फ्युचर 11 बॉईज ग्रुप आणि पुरापाडा ग्रामस्थ, त्या जोडीला मंडपाची सेवा जर आपण बघितली, जय लवा मंडप डेकोरेटर्स, त्याचप्रमाणे DJ, यूट्यूब, इंटरनेट असतील, बिलीफ नेटवर्कच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देखील प्राप्त झाले, त्यांचंही मनापासून आभार आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 47 झाले आहेत. आता लक्ष हरणाऱ्या टीमचं ना त्या 74 वरती आहे, उलट. पण 74 नाही आहे, 64 झाले तरी चॅलेंजेबल असू शकतील या मैदानावरती. अगदी बरोबर. पहिला बॉल 5व्या षटकातला डाव्या हाताने आले. मकरनसाठी काय बॉल टाकला, क्लास 1. शेवटच्या षटकात स्लॉग मध्ये ज्या पद्धतीनं ट्रेंट बोल्ट यांनी खूप चांगली गोलंदाजी न्यूझीलंड संघासाठी केली. आता सध्या आजपासून सुरू होते IPL, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये खेळणार. नाही, मुंबई इंडियन्सचा संघ त्यावेळेला पॉवरफुल त्याचमुळे होता, म्हणजे ट्रेंट बोल्ट असतील, बुमराह असतील, ही जोडी होती. म्हणजे एक स्पर्धा आम्ही ज्यावेळेला DBNच्या जोडीनं केली होती, ज्यावेळेला कोरोनाचा काळ होता 2020ला, त्यावेळेला प्रशांत आदवडे यांनी आम्ही एक संकल्पना आणली होती. लांब 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 वरचा, आजच्या दिवसातला सर्वात लांब वरचा हा सिक्सर मकरन पाटीलच्या बॅटमधनं षटकार. काय फलंदाजी केले मकरननं. अगदी आपण पाहतात बघा, शफल झाले, ऑफस्टिकला निघाले, आप ट्रॅकरचा बॉल होता, बॉलवरती पुल केलं, पुल सक्सेसफुल, वंडरफुल. रोहित गुरुनाथ शर्मा कॉपीबुक स्टाईलनं बॉलला पाठवलंय भरपूर लांब, आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब असा षटकार, जिथे धावसंख्या 53. म्हणजे चेंडूला पुल केला आणि त्याला गुल पण केले. तो चेंडू नाही आलाय, पुलही केलंय
आणि गुलही केलंय या चेंडूला. स्कोर 53. 15 बॉल आणि 35 धाव्यांची गरज. 15 बॉल आणि 35 धावा वरती खेळतोय सध्या आपण पाहतात मकरंद. इथे जर आपण पाहिलं तर आता गतीमध्ये परिवर्तन केलं, लाईन ऑर लेन थोडीशी पुढे घेतली. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन जर आपण तपासलं ना सर, तर मागचा बॉल हाफ ट्रॅकरचा होता, हा बॉल गुड लाईन स्पॉटला पिचिंग झाला. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला होता थोडंसं लेंथला पुढे नेलं. मागे हाफ ट्रॅकर तो 4 मीटर आणि 6 मीटरच्या मध्ये हाताळला गेला होता. हा फुलरलेला होता. समोर 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 केलाय, चेंडू चाललाय आउटफील्ड. टणक आहे, टणक टणक टणक, चेंडू गेलाय सडक, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. या चौकारांना धावफलक धावपतला 57. 57 धावा धावफलकावरती. मकरंद पाटील बॅटिंग करतो 39 वरती. 39 बॅटिंग ऑन 39. कोलवाट्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा पिच ड्राईव्ह केला, चेंडू जातो लॉंगॉनच्या लॉंग. शेवटच्या श्रेणी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या चेंडूला रोखले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 59. 59 धावा धावफलकावरती आहेत आणि 41 वरती बॅटिंग करतोय मकरंद पाटील. यस, अगदी बरोबर. 18 बॉल आणि 41 धावा. धन्यवाद तुकाराम मांगेला सर, या पाटील चषकाला आम्हाला निमंत्रण दिलं या आजच्या दिवसाकरिता. आणि अगदी समालोचनाचा शेवटचा चेंडू. थँक्यू सो मच पाटील चषक आणि आमचे तुकाराम मांगेला सर. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती अगदी हेलिकॉप्टर खोदून काढलाय. समोरच्या दिशेनं सिंगल तर परिपूर्ण झाली, दुसऱ्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजानं लवकर टर्न केलं, ज्या अनुषंगानं 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि धावांची गती जाऊन पोहोचली 61 वरती. म्हणजे चांगल्या स्कोर कार्डकडे तुम्ही पोहोचलात. 61 धावा या धावफलकावरती आहेत. 62 धावांचं टार्गेट राहील आणि या 62 धावा 19 बॉल 43 मकरंद खेळले. 62 बॉल आणि गरज आहे आपण पाहतात 30 बॉल आणि 62 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तुर्तास आम्ही थांबतो. धन्यवाद पुन्हा एकदा पाटील चषक आणि तुकाराम मांगेला सर. सातत्याने या विरार विभागात येण्याचा योग ज्यांच्यामुळे आम्हाला इथे मिळतो त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुमचं देखील मनपूर्वक आभार आहे, कारण पूर्वापडाच्या या मैदानावरती पाठोपाठ 2 पर्वामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतात, आमच्या पालघर येथील समालोचक मित्र उत्कर्ष पाटील, आणि त्यांनाही इथे सन्मानित करण्यात येणार आहे. कारण आजचा दिवस त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आहे आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. पाटील परिवारातील ज्येष्ठ सदस्य सन्माननीय हेमाताई पाटील देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय उत्कर्ष पाटील जे आमचे समालोचक मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान हा सध्या व्यासपीठावरती केला जातोय. मागचे दोन्ही पर्व, हे पर्व आणि मागच्या पर्वात देखील ज्यांचा आवाज आपण या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये ऐकला आहेत ते आमचे मित्र पालघर येथून खास इथे दाखल झाले होते आणि आपल्या वाणीतनं आज संपूर्ण दिवसभर प्रेक्षकांना रिझवण्याचं काम ज्यांनी केलेले आहेत ते उत्कर्ष पाटील यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद उत्कर्ष. नक्कीच आपलं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. आज इथून बघा एक नाईटची स्पर्धा आहे, सफाळ्याला ती त्यांना कव्हर करायची आहेत आणि ती असताना सुद्धा आज या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये उत्कर्ष आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. एक हलकीशी धून ऐकूया आणि ज्यावेळेला 62 धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला विपुल पाटील जॉईंट आमच्या जोडीला पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2025 मध्ये येऊया पुन्हा एकदा. उल्लेख केला जातो, एकविराचा देखील उल्लेख केला. हे मैदान असं आहे
म्हणजे पुरापाड्याचं गुलमोहर मैदान बरोबर समोर बघितलं तर आई जीवदानीचा डोंगर म्हणजे विरारची जीवनदायिनी म्हणून जीवदानी आईचा उल्लेख केला जातोय. तसं आपल्या सर्वांचं एक ग्रामदेवत ज्याला म्हटलं जाईल तर आई एकविरा या गाण्यामध्ये ज्याचा उल्लेख देखील केला गेला होता आणि त्यांचं गुणगान गाणारं हे गाणं आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं होतं. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. विपुल आमच्या जोडीने आहेत. रफ अँड टफ मॅच आहे. रफ अँड टफ मॅच आहे. आणि आता जर बघितलं तर सध्या व्यासपीठावरती पाटील परिवारातील सदस्य असतील, महिला असतील, ज्येष्ठ सदस्य असतील, काही असतील, हे सर्वजण आज या स्पर्धेचा आनंदही घेतात आणि एक मनोमन आनंद देखील व्यक्त करतात की आपल्या परिवारातील जे दिवंगत झाल्यात, जे आपल्यातनं निघून गेल्यात, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम या पाटील परिवार आयोजित पाटील चषक 2025 ने केलेले आहेत. आणि त्यांनी केलेल्या कार्याचा वसा म्हणजे पाटील परिवारातील जे कर्ते पुरुष होते त्यांनी केलेल्या कार्याचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम पाटील परिवारातील पुढची पिढी या क्रिकेटच्या माध्यमातून चालू ठेवते. ती सध्या आपण व्यासपीठावरती सर्व सन्माननीय या पाटील परिवारातील सदस्यांना पाहू शकतायत. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या षटकात देण्यासाठी प्रशांत घरात सज्ज होतील आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज बंटी आणि दुसऱ्या बाजूला भार्गव. थोडासा बदल झालाय. याच्या अगोदर आपण बघितलं होतं बॅटिंगला 1 डाऊन आले होते भार्गव, पण माहिती हा मॅच महत्त्वाचा आहे, थोडासा टॉप ऑफ द ऑर्डर यावं लागणार आहे म्हणून ते ॲज अ ओपनर म्हणून आले आहेत. आणि त्याच्यासमोर आता कालची रात्र ज्याने सिंधुदुर्ग नगरीमध्ये गाजवलेली आहेत, आपल्या अर्नाळ्याचं नाव ज्यानं रोशन केलेले आहेत तो प्रशांत घरात येतोय. तिथेही मॅन ऑफ द मॅच घेतला होता. चांगली बॅटिंग तिथेही त्याने केली होती. आज बॅटिंग नाही झाली पण आता त्याची कसर बॉलिंगमध्ये भरून काढायची आहे. तो गोलंदाजीसाठी आहेत प्रशांत घरात. निश्चितच. चला वेलकम बॅक. आयला क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने होतोय. प्रशांत घरात गोलंदाजी मारवरती आणि कशा प्रकारे सरांनी उल्लेख केला की भार्गव आता पाहतो सलामीवीर बॅटर म्हणून भार्गव सुद्धा आलेला आहे. भावेश आणि भार्गवची जोडी इथून जर 5 षटकांमध्ये बघा 65 धावाचा पाठला करायचा आहे. एक मोठा पाठला. पहिला चेंडू होता. आपण पाहू शकता थोडासा पुढे होता. डान्सिंग डाऊन घेऊन घेण्याचा प्रयत्न होता. थोडेसे पुढे आले होते पण इतका चांगला संपर्क नाही. पहिला चेंडू डॉट. बघा भावेशनं मागच्या सामन्यामध्ये एक चांगली इनिंग साकारली होती म्हणून या सामन्यामध्ये देखील त्या इनिंगला आठवा. आपल्या चांगले ज्यावेळेला आपण अडचणीत असतो ना त्यावेळेला खराब क्षणांची जास्त आपण आठवण करतो. नाही, आपण घालवलेल्या चांगल्या क्षणांची आठवण करायची आहे. ऑफस्टमच्या बाहेर बीट केलाय. आणि हे काम मी सांगतो माहिती आहे का विपुल, जेव्हा आपण मोबाईलमध्ये फोटो काढतो एकाच अँगलमध्ये 4-5 फोटो काढतो आपले, पण त्याच्यातला आपण बघतो चांगला कोणता आहे, बाकीचा डिलीट मारतो. जो चांगला वाटतो ना तोच आपल्या डीपी वरती ठेवतोय किंवा आपल्या प्रोफाईलला ठेवतोय का तो चांगला दिसावा. असा खेळ आहे. तुम्ही जे चांगला खेळ आहे ना त्याची आठवण ठेवा आणि तसा खेळ करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच मागची इनिंग खूप चांगले खेळला होता भावेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जातोय. रोहित चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न. दुसरा क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडूच्या खाली येतोय. ओहो, अखेरकार चेंडू बघा जवळ हातामध्ये आला होता पण थोडीशी टक्कर असल्या कारण चेंडू मैदानाच्या आतमध्ये. भावेशला मिळतोय जीवनदान आणि बघा आपण पाहू शकतो दिवाणमान संघाचं खातं सुद्धा उघडतंय 2 धावेने. बघा कॉलिंग नव्हती आणि मागच्या सामन्यामध्ये देखील असं घडलं होतं. याच दोन खेळाडूमध्ये जगलिंगवाला कॅच पकडला गेला होता पण हा बॅक ऑफ द हँड चेंडू होता. जागेवरनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ दोघं आलं. कॉलिंग नव्हतं. कदाचित रोहितला ती संधी द्यावी की तिथे संदेश येणार याच्यावरती चर्चा चालू होती. जीवनदान लाभलंय. समोर ड्राईव्ह केलाय. दोन्ही मधला फासला त्याच्यामध्ये चिरत जाणारा चेंडू सीमारेषा पार दंदन करून गेलाय. दणदणीत चौकार. कडक स्ट्रोक केला गेला होता. फुलरलँड डिलिव्हरी प्रशांत घरात हाताळी होती. कडक स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. मधला पाचला त्याला भेदणारा हा चौकार. 4 धावा. स्कोर धावून पोहोचलाय सावरती. इथून सुरुवात होते एका चौकाने धावफलक पुढे सरकताना. फुलटॉस चेंडू ऑफ साइडला. रोहित पुन्हा येतोय आणि पहिला आदरा 22 खेळायला लागतोय. पूर्णविराम. वारंवार थोडेसे बेठी देखील होत होते. काय थोडंसं दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न केला किंवा आता जी नाराजी भावीच्या चेहऱ्यावरती आहेत त्याला कारण काय.
प्रशांत घरत यांचा चेंडू रिप्ले बघा, थोडंसं बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला तर लांबून खेळलं आणि जिथपर्यंत बॅट पोचेल नाही पोचेल पण पोचवण्याचा प्रयत्न केला. इथं असं झालं ना, म्हणजे गर्दीच्या वेळेला जर आपल्याला प्रवास करायचा कधी कधी त्या फुटबोर्डवरती उभं राहून करायचा असतो, वरती हात पकडायचा आहे, पण काही वेळेला ती ट्रेन सोडली ना तर मागे येणारी काही खाली असते. आता ते करायचं होतं, तसं नाही केलं गेलं. तीच ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला आणि थोडा तोल गेलाय आणि बॅलन्स बिघडलाय. विकेट, गडी बाद झालाय. पहिला गडी दिवाणमाननं गमावलाय. खूप चांगला उल्लेख केला सर. पहिल्या गडी थोडासा शरीरापेक्षा दूर होता चेंडू, त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं. आपण पाहू शकता मिडॉनना रोहितने एक चांगला झेल टिपला. पुन्हा एकदा ऑफ साईडला वरच्या दिशेने चेंडूला खेळले, एकाकडून चुकी दुसऱ्याकडून ते चांगलं बॅकअप सुद्धा केलं गेलं. अखेरकार पहिल्या षटकाची सुरुवात पाहू शकता. पहिल्या 2 डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक चौकार आला. त्या चौकारानंतर मोमेंटम कायम ठेवलं नाही. त्यानंतर प्रशांत घरचं कमबॅक दिसलं. पहिला आदरा सुद्धा लागला. पहिल्या षटकाची समाप्ती, धावफलकार धावा 7. अपने दीवाने का कर दे बुरा हाल रे, की अखियों से गोली मारे, की अखियों से गोली मारे, लड़की कमाल रे, की अखियों से गोली मारे, लड़की कमाल रे, की थँक्यू. अखियों पहिल्या से. षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती, 7 धावा धावफलकावरती आहेत. पाटील परिवारती छोटे बच्चे कंपनी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आलेत मैदानावरती आणि हेही चांगलं आहे. म्हणजे मुलांना मोबाईलपासून मैदानापर्यंत आणणं ते एक मोठं एक टास्क आहे आता सध्या. म्हणजे कोणाचे घर असो, तुमचं असो नाही तर आमचं असो, त्या मोबाईलपासून कसं लांब नेता येईल याचा विचार आता प्रत्येकजण करतोय. म्हणजे आता ISPL झाली होती स्ट्रीट टू स्टेडियम, पण आता मुलांना मोबाईल ते मैदान हे आणावं लागणार आहे. आणि ते या स्पर्धेच्या निमित्तानं छोटे बच्चे कंपनी देखील एन्जॉय करतात, आनंद घेतात. पहिल्या षटकाचा खेळ, धावा आहेत धावफलकावरती 7, 24 चेंडू आणि धावा करायच्या त्या 55. 55 62 धावांचा पाठलाग करतोय मकरंद पाटील. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू होता, थोडस वळण आलंय, वळून खेळलाय. पायावरचा चेंडू होता, थोडा पिक केलं, मनकाट्याचं आहे ना रिस्क काही पाहिलंय. चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू. बघा पायावरचे चेंडू होतं, कशा प्रकारे चेंडूला पिक केलं गेलं. तिकडे स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं होतं, तिकडे क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करत आहे. चेंडू हवेमध्ये होता पण अखेरकार बघा क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून चेंडू आपल्याला सीमारेषा पार जाताना दिसला. 4 धावा धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकाची परिस्थिती आपण पाहू शकता. 1-1 आणि 1 हातरा सुद्धा लागलाय. इथून 1.1 चेंडूचा खेळ सुद्धा झालाय. म्हणजे सर्व काही सिंगल सर्व असताना दिसते. 11 धावा धावफलकावरती. पहिल्याच चेंडूवरती मकरंदच्या प्रहार केला जातोय 4 धावांचा. ऑन साईडला फटका, मिड विकेटून क्षेत्ररक्षण चेंडूवरती जाण्यापर्यंत 1 धाव कंप्लीट होताना दिसतंय. दुसऱ्यानी चेंडूवरती बघा मिडॉनचा क्षेत्ररक्षण मध्ये आला. खेळकर चेंडूला पकडलं गेला. सिंगलने धावफलक पुढे जाताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 12 धावा धावफलकावरती होते. एक चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं तेही गरजेचं होतं, कारण भार्गव पाटील जे सलामीला आलेले होते पहिल्या षटकापासून ते नॉन स्ट्राईक एंडला उभे होते. आता स्ट्राईकला आलेत. 90 चेंडूवरती ते आता स्ट्राईकला आल्यात. जसा उल्लेख केला होता की मागचा सामना ज्यावेळेला 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होता, त्यावेळेला ठोकलेला षटकार, तेव्हा आलेला विजयी चौकार, या सर्व गोष्टी पाहिल्यात आणि ते 8 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे आहेत. आता स्ट्रायकरला आलेत. ही जमेची बाजू आहे दिवाणमानसाठी, ही जमेची बाजू आहे. दुसऱ्या बाजूला मकरंद पाटील हा या मॅक्शन उंचपुरा गोलंदाज, तो आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे. बिहाइंड द विकेट प्रशांत घरत यांना देखील पाहतोय. क्षेत्राची रचना बदलली जात असताना बरोबर 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहे. डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ, हे 3 क्षेत्ररक्षक बरोबर सीमारेषेजवळ. अजूनही काही क्षेत्राची रचना बदलली जातात, फक्त वेळ जास्त जातोय त्याच्यावरती लक्ष असू द्या. हलक्या हातानं खेळाय. थांबवलं थोडंसं हलक्या हातानं खेळलं होतं आणि मध्ये स्माईल देखील आहे. एकमेकांना स्माईल देखील दिला, कारण मित्र आहेत बघा. तेरी मेरी यारी आहे, यारी दोस्ती आहे दोघांमध्ये, मकरंद पाटील आणि भार्गव पाटील मध्ये. तेरी मेरी यारी आज देखेगी दुनिया सारी. आणि खेळी चाललाय लय भारी. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये यारियाच्या अगेन्स्ट खेळायला लागतो. नेहमी आपण पाहतो की लेदर क्रिकेटमध्ये दोघांना एकत्र खेळताना पाहतोय. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीचा बाहेरच्या चेंडू पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. मग 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. येणारे 3 चेंडू अजूनही पॉवर प्लेचे 3 चेंडू असणार आहेत.
मग चेंडू हाताळला होता. यष्टीरक्षक प्रशांत थोडेसे हात दाखवले होते, पण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघताना आणि तदनंतर पंच आमच्या दिशेने वेळले 13 धावा धावफलकर 13 समीकरण. आतमध्ये मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू हवेमध्ये जाते, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, पण अखेरकार चेंडू पडतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. से क्या लेना आशिकी से क्या लेना मौत से क्या लेना जिंदगी से क्या लेना तेरी मेरी यारी पे हंसेगी दुनिया सारे हो यारा तेरी यारी पे कुर्बान. हेलो ब्रदर ब्रदर हेलो ब्रदर. थँक्यू. काय डीजे वाल्याने गाणे लिहिले, तेरी मेरी यारी पे देखी दुनिया दुनिया बघते. आता हॅलो ब्रदर आले आणि एक गाणं आले ना आता ते जस्ट चिल कर तसं आहे ते ब्रदरवाला तेही गाणं आलंय, ते चिल करवाला आले. इथे आता चिल नाही आहे, थोडं मॅच गरम झालाय आणि पायावरचा चेंडू काय टायमिंग साधलाय, अप्रतिम टायमिंग. ताकद नाही दुखली, टायमिंगच्या सहाय्याला षटकार ठोकलाय भार्गव पाटील यानं. चेंडू तर मकरन पाटील विचार करतोय की बाबा चेंडू गेला तरी कुठून गेला, जस्ट मिस झालाय. थोडस वर चेंडू जो उसळला त्याच्यानं स्टंपच्या जस्ट वरनं हा चेंडू निघून गेलाय. निर्धावच्या स्वरूपात याची सांगता झाले बघा, वरनं गेलाय, थोडासा धावा झालाय धावफलकावरती 19-19. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचा. एक चांगलं षटक सुद्धा हातात बघा, 5 चेंडूनंतर फक्त 12 धावा खर्च केलाय. खूप चांगली कामगिरी करतोय समोर भार्गव आणि समीरची जोडी. शेवटच्या चेंडूवरती बघा फक्त सर्कलच्या आतमध्ये खेळलं गेलं, चेंडूवरती वेगाने येतील कव्हरचा क्षेत्ररक्षक फेकी नाही गेली स्वतःला थांबवलं गेलं. अखेरकार दुसऱ्या षटकाची समाप्ती निश्चितच. 2 पॉवर प्लेचे षटक संपल्यात. धावफलकर धावा आपण पाहतोय 1 गडी बाद 20 धावा धावफलकावरती 62 धावांचा पाठलाग. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 14च्या सदस्यांनी 42 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 42 धावा. शेवटच्या चेंडूवरती थ्रो का केला का नाही असं मकरांनी आकाशला विचारलं. आकाश बोलतो पाठी बॅकअप नाहीये, तो बोलतो बॅकअप सोडा, हा विकेट महत्वाचा होता. तेच चाललं होतं तिथे बरोबर मैदानावरती. कंपॅरिझन बघा, आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा अर्नाळा संघ होता 26 वरती आणि दिवाणमान आहे 20 वरती. 20 आणि 26 जास्त थोडासा पाचला आहे. 18 चेंडू आणि धावा करायचे 42. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा या रंगलेल्या हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये येणार आहे, तो पाहण्यासाठी येऊया. एक हलकीशी धून ऐकूया. बरोबर गाणं लावलंय चिल पण कोण चिल करणार, कारण एवढा गरम मॅच आहे, गरमागरम मॅच आहे आणि या गरमागरम मॅच मध्ये प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इन्व्हॉल्व देखील झाले. या मैदानावरचा प्रेक्षक वर्ग आणि युट्यूब वरती DBLच्या बरोबर युट्यूब चॅनल वरती दोन्ही संघाचे पाठीराखे असतील, प्रेक्षक असतील, पाटील परिवाराची स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक असलेला तो प्रेक्षक वर्ग असेल तोही तिथे जमलाय. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत घरत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भार्गव पाटील स्ट्रायकरिंगला सज्ज होतोय. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता. महत्वाचं षटक आहे, महत्वाचं षटक. 14च्या सदस्याने धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम दिवाणमानच्या संघाला. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह माहिती स्ट्रॉंग ऑन क्षेत्ररक्षक रोहित पुआ वेगानं आल्यात, वेगानं थ्रो केलाय. त्यांना माहिती आहे बाबा त्या एंडला थ्रो करायचा आहे. प्रशांतही सांगताय थोडासा कूल अँड काम राहा. इथे कूल अँड काम राहणार कोण, हे शांत राहणार कोण. इतका गरम मॅच आणि त्याच्यामध्ये कूल अँड काम राहायचं म्हणजे नवरत्न तेल पाहिजे. थंडा कूल. धावा करायचे आहेत 17 चेंडू आणि धावा करायचे आहेत 41. मग मैदानामध्ये उन्हाचा तापा जास्त आहे, मैदानामध्ये गरम खेळ नाही चालणार, शांत राहायचं आहे. थंड गोलचा सरांनी उल्लेख केला होता. येणारे 17 चेंडू आणि 41 धावा. मग क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना दिसतोय. आपण पाहतोय समीरला स्ट्राईक नव्हती, पण समीर आणि भार्गवची जोडी जर का इकडे राहिली 17-41चा फासला थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करूया. जोडीमध्ये क्षमता आहे. जशा प्रकारे भार्गवनी मागच्या मॅचमध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती आपण पाहू शकतो दिवाणमान संघाला कशा प्रकारे विजय दिला. तिथे खूप चांगला उल्लेख सरांनी केला होता की त्या क्षणाला पांजोळ संघाला कोणती विकेट घ्यायची होती आणि कोणती विकेट नव्हती घ्यायची. बॅटची एज यष्टीरक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. 1-2 शेवटी झेल सुद्धा टिपला, झेल सुटला गेला. 1-2 बघा जवळजवळ चेंडू हातामध्ये आला होता, पण शेवटच्या मोमेंटला झेल सुटला. असं चित्र पाहत नाहीये बिहाइंड द विकेट, असं चित्र दिसत नाहीये. पण कधी न दिसणारं चित्र आज दिसलंय या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये. लिव्हिंग एज लागला होता, चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता. पहिला यष्टीरक्षक गलीमध्ये
बघा प्रशांत करते चेंडू होता लिव्हिंग एज लागला गेला होता बराच वेळ चेंडू हवेत राहिला एसटी रक्षक आले झेल सुटला 1 2 3 ओ जगलर जगलिंगवाला कॅच सुटलाय जीवनदान लाभले आणि सर्वात महत्वाचं काय माहिती दिवाणमानसाठी भार्गव पाटील स्ट्राईकला आलाय भार्गव पाटील ऑन स्ट्राईक क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता स्वतः जातोय स्क्वेअर लेगला स्वतः जातोय प्रशांतला माहिती आहे फक्त आउट कोण झाले बघूया आउट कोण झाले हो हमारे डीजे वाले भाई सही गाना लगा रहे लेकिन अंदर गलती से मिस्टेक वाला गाना बजा है गलती से मिस्टेक आता गलती म्हणजे मिस्टेक आणि मिस्टेक म्हणजेच गलती आता गलतीचे मिस्टेक कशी होते ती झाले या मैदानावरती आणि परतावं लागलंय भार्गव पाटीलला 46 की छाती सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती आता माझी सटकली 16 का टोला 46 की छाती मैदानावरती थोडं फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी पाण्याची व्यवस्था करा रिप्ले बघा काय झालं होतं चेंडू हातामध्ये आला होता आणि ऐन वेळेला ज्या वेळेला तुम्हाला क्रीज नाही सोडायची होती भाई आता भार्गव सांगतोय भाऊ थांबायचं होतं मी येईपर्यंत थांबायचं होतं तुम्ही नाही थांबलात तिथे तुम्हाला सांगितलं होतं थांबा भाई आपको रुकना था आता इथे तर ते गाणं आहे ना रुक अरे बाबा रुक आप नाही रुके ती निराशा भार्गवच्या चेहऱ्यावरती रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय विकेट गेलाय पण आता एक हिरो पाहिजे अजून दिवाण मानला एक हिरो गेलाय भार्गव पाटीलच्या रूपानं कदाचित तो गेलाय मागच्या मॅचचा हिरो भावेश देखील बाद झालाय पण नये हिरो की तलाश होगी बघूया नवा हिरो येतोय का पण त्याच्या अगोदर गाणं येतंय ते गाणं ऐकूया आणि येऊया धावाय धाबलगवरती 23 झटका जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक थँक्यू योग्य बरोबर सिच्युएशनला साजेसं कसं गाणं लावायचं बरोबर डीजे वाले मास्टर त्यात आहेत त्यांनी काय सांगितलं होतं पहिल्या गाण्याची सुरुवात झाला झटका जरासा नहीं है ये जोर का झटका धीरे से नहीं लगा है ये जोर का झटका जोर से लागलाय जोरात लागलाय भार्गवचं बाल होणं त्या एका धक्क्यातनं सावरायचंय नवा हिरो नवा नायक नवा तुमचा खेळाडू पुढे यायला हवा धावा करायच्या धावपरकावरती आता 23 आल्यात अजूनही जर पाहिलं तर 39 करायचे आहेत आणि चेंडूचा खेळ राहिलाय तो 15 बघा इथून थोडंसं इक्वेशन आता कठीण होताना दिसतं कारण की जे दोन्ही खेळाडू मागच्या मॅचमध्ये आपली छाप सोडली होती भार्गव पाटील असू दे सलामी विराट भावेशला असू दे थोडंसं दोन्ही खेळाडू झटका जरासा जोरात लागलाय निश्चितच दोन मोठे आदरे लागताना आता इथून कोणता खेळाडू असेल जो भर देऊ शकतो आपला एक छाप सोडू शकतो या मॅचमध्ये 15 चेंडू आणि 39 धावा प्रशांत करत गोलंदाजी मारवरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं बदल करताना नवीन बॅटर सुदेशला आपण पाहतोय लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक हँडवरती येताना चला मॅचला थोडीशी घाई करायची आहे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅट का किनारा विकेट कीपर का पूरे पुढचा सुदेश बॅक टू द पार्ट्स हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा प्रशांत घरचं नाव ऐकता प्रशांत घराचं नाव हे प्रशांत घराचं नाव वाढवलं या अर्नाळ्याचं गाव असं नाव ज्यानं वाढवलंय तो प्रशांत घरत आहे गोलंदाजीसाठी सज्ज आहेत आणि बघा नाव झालं मोठं जरी नाव मिळालं तरी आपल्या मातीला आपल्या अर्नाळा गावाला नाही विसरलाय त्याच्यामुळे एक तर त्याने एक्झाम्पल सेट केले तुम्ही कितीही मोठे व्हा कितीही मोठ्या प्रमाणामध्ये यश संपादित करा पण आपल्या गावाला आपल्या मातीला कधी विसरू नका कदाचित हेही एक्झाम्पल प्रशांत घरतनं या स्पर्धेच्या निमित्तानं सेट केले खूप चांगला उल्लेख केला सर तुम्ही प्रशांत गरजचा तशा प्रकारे कालची स्पर्धा पार पडून आज आपल्या गावाच्या संघासाठी म्हणजे आपल्या गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि बॅटिंगनी नाही आज गोलंदाजीने प्रभावित करतोय 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी वैयक्तिक हाताळून झाला त्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात एक चांगलं षटक हाताळतोय
सुरेख दिशा दाखवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडंसं मागे फेकी सुद्धा वेगाने केले, यष्ट्यांवरती चेंडू लावलाय, पंचांकडे दाद मागितली जाते, दाद फेटाळली जाते. सिंगल 5 चेंडूचा आतापर्यंत गेस झालाय. धावफलकर धावा 24. प्रशांत गरज आतापर्यंत खूप सुरेख कामगिरी करतोय. बघा कुठेतरी ब्रेक थ्रू आणून देतोय. आतापर्यंत सर प्रशांत बॅटिंगनी नाही बॉलिंगनी खूप प्रभावित करतोय. 2 विकेट त्यांनी घेतल्यात. जसं आपण त्याचा विचार करतो आता समीरवरती जबाबदारी वाढली, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. असं नाही की क्षमता नाही. तुम्हाला टॉप ऑफ द ऑर्डर का दिले, 1 2 3 4 मध्ये तुम्ही काही आहात, भले मागे विकेट गेल्यात, गडी बाद झाल्यात, पण तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे आणि ती दाखवण्याची हीच ती वेळ आहे. टॅगलाईन येते ना, हीच ती वेळ. आता ही ती वेळ आले ज्यावेळेला तुमच्यातलं टॅलेंट दाखवायचं आहे. टॅलेंट दाखवायचं आहे. इनसाइड आउट फटका खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टिपलाय झेल. प्रशांत घराच्या नावावरती अजून एक विकेट झाले. डीजेची वेल गॉन. थँक्यू. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तो कव्हर आणि खास करून पॉईंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, त्याने टिपलाय झेल आणि प्रशांत घराच्या नावावरती अजून एक विकेट, गडी बाद झालाय. तो एक धावबाद आणि तिथून बदललेला मॅच जो आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे प्रशांत घरचे हे स्पेल आहे ना 2 षटकांचा 11 धावा खर्च करताना त्यानं 3 विकेट प्रशांत घरतनं प्राप्त केल्यात या स्पेलमध्ये. आपण बॅटिंगमध्ये कदाचित ते कॉन्ट्रीब्युशन देऊ शकलो नाही आहेत, आपलं योगदान देऊ शकलो नाही आहेत आपल्या टीमसाठी. मग त्याची भरपाई म्हणून ज्यावेळेला पहिल्या ओव्हरला आला तेव्हाच मी म्हटलं होतं ना, त्याची भरपाई प्रशांत आता गोलंदाजीमध्ये करणार, बॉलिंगमध्ये करणार, ते त्यांना केले आहेत. धावा झाल्या धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर 24 अजून 38 धावा करायच्या आहेत आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 38. मग 12 चेंडू 38चं समीकरण, आकाशचे 6 चेंडू इम्पॉर्टंट असतील. कारण की मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2025 त्याला आकाशने मॅडन षटक टाकले. इथून परिस्थिती वेगळी. दिवाणमान संघाला जर का कमबॅक करायचं इम्पॉर्टंट 6 चेंडू. पहिला चेंडू होते ऑन साईडला, चेंडू हवेमध्ये जातोय, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. मकरंद पाटील चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण अखेरकार चेंडू आला सीमार शप्पार, षटकार. अमितच्या बॅटमधून षटकार आलाय आणि हा डीजे वाले भाई तेही गाणं सेट करतील. कोणतं गाणं? जी अमितला संधी मिळाली ना, ही संधी पुन्हा पुन्हा नाही येणार. अशी सिच्युएशन पुन्हा पुन्हा, ऐसा मौका फिर कहा मिलेगा. मौका मिला है तो मौके पे चौका छक्का जरा लगाव. मौक्यावरती मारलाय छक्का आणि आता आलाय या चेंडूवरती चौकार. ऐसा मौका फिर कहा मिलेगा. षटकार, चौकार. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. थँक्यू. मागचा चेंडू ऑन द टॉस गेला, टाचेवरती आले, कारण मॅच पण टाचेवर आलाय, एजवर आलाय आणि अमित पाटीलनं एक आशा निर्माण केली. म्हणून म्हटलं ना, नवा नायक पाहिजे, नवा हिरो पाहिजे. फक्त तो नवा नायक त्या अनिल कपूरच्या एक दिन का मुख्यमंत्री सारखा नाही पाहिजे, नवा नायक पाहिजे. तो आता आलाय अमित पाटीलच्या रूपानं. षटकार आणि चौकार. बघा अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे इनिंग केलेलं, की 2 चेंडूवरती भूमिका स्पष्ट केलेली आहे. की दोन्ही चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यात, 10 रन या 2 चेंडूवर. पण येणारे 4 चेंडू किती धावफलक येतील, अजून किती धावा येतील. ऑन साईडला फटका चांगला, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाईल का, हे सुद्धा नाही. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, पण इथून झेल नाही टिपला गेला. आणि सर झेल नाही टिपला गेला, जमेची बाब सुद्धा असणार आहे. जमेची असणार आहे. आणि तुम्हाला मी 1 मिनिटासाठी का थांबवतो माहिती का, जसा चेंडू वर गेला ना, वर अपेक्षाही वर गेल्यात अमितकडनं. ते अपेक्षा तितक्या वर गेल्यात आणि त्या अपेक्षा त्याला पूर्ण करायच्यात. अपेक्षा त्याला एक्सपेक्टेशन. दुसऱ्या बाजूला आकाशच्या हाती चेंडू देताना कॅप्टन म्हटलंय, हे बाबा हे षटक आहे, जे मॅच मध्ये आपण आलोय त्याला पकडून ठेवायचंय. आकुडाब्याचा चेंडू तर मागे गेला, कट केला चेंडूला, त्याला बाउंड्री मध्ये. तोपर्यंत रोहित पाटील येतील वेगानं, चेंडूला थ्रो केला, थ्रो वरनं बदललाय खेळ. वेल बदललाय थोडासा खेळ. खेळामध्ये आता आले रंगत, गंमत जम्मत. एक चित्रपट आला होता मराठी, आणि आता हे खेळामध्ये गंमत जमत नाही, रंगत आले. समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. समीकरण बघूया. 8 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायची त्या 24.
मग 8-24चे समीकरण इकडून मॅच आहे पूर्णपणे दिवाणमान संघ अमित पाटील कमबॅक करून दाखवतो आपल्या संघासाठी. नाही तर ऑन साईडला फटका लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा. बघा इथून मोठे फटके येत नाहीयेत सर, पण ते मोठे फटके नाही पण धावफळ चालू ठेवायचं आहे. लगातार 3 चेंडूवरती 2 धावा आल्या. धावफळ करा धावा 4-0-40. मोठी धावा धावफलक 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. सायकल रेडला फलंदाज पुन्हा एकदा अमित पाटील ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केले. मकरंद पाटील येतोय तो परत एक धाव. अमितने सांगितले भावा थांब. शेवटचा बॉल होता, स्ट्राईक मला राखायची आहेत. 7 चेंडूचा खेळ आहे, 21 धावांची आवश्यकता आहे. जसं तुम्ही म्हटलं ना 2-2 धावा चालाय. क्रिकेट हो ये जिंदगी, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, ये खेल है जिसको खेलना जरूरी है. खेळ चाललाय मैदानावरती. 7 चेंडू आणि 21 धावांचा पाठलाग करायचंय. हलकीशी धून ऐकूया आणि येऊया पाटील परिवाराच्या या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये. पाटील चषक 2025. थँक्यू. येणारे 6 चेंडू आणि 21 धावा. मॅच ऑन आहे पूर्णपणे. अमित आणि सागरची जोडी मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहतोय. दिवाणमान संघ इथून कमबॅक करू शकतो. बघा ती मॅच सुद्धा आठवते. मागची मॅच तिकडे भार्गव पाटीलने शेवटच्या क्षणाला शेवटच्या मुवमेंटला कमबॅक करून दिलं होतं आणि इथे सुद्धा आता अमित 7 आणि 18 ची वैयक्तिक खेळ करतोय. 6 चेंडू 21 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती मॅचचं चित्र कोणत्या बाजूने जास्त वळते हे सुद्धा माहिती पडणार आहे. 6-21चं समीकरण. धावफलकर धावा 41. आणि गोलंदाजी मार्गवरती यज्ञेश जे होत आहे शेवटचं षटक हाताळण्याची संधी अशा गोलंदाजीला दिलेली आहे. मागच्या वर्षी तर आगरी प्रीमियर लीग आपण पाहिली होती आणि तिथे हा खेळाडूने आपली चमक देखील दाखवली होती आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. पण सध्या मैदानावरती जर पाहिलं अशा मॅच मध्ये ज्यावेळेला मॅच हातातनं निसटलाय सुटलाय असं वाटत होतं त्यावेळेला मॅच मध्ये अमित पाटीलनं मॅच मध्ये आणून दिले. थोडंसं हृदयामध्ये धडधड वाढली होती, धगधग वाढली होती आणि त्यावेळेला अमित पाटीलला सांगितले शाहरुख खान साईल मैं हूं ना, मी आहे तिथे मैदानावरती आणि ते सांगण्याचा प्रयत्न त्याने केला. 6 चेंडू 21 धावा. यज्ञेश स्ट्रायकर अमित पाटील मैं हूं ना या आविर्भावामध्ये तो आहे तर यज्ञेशी रेडी आहे. आताला चेंडू पडला थोडासा आताला. यज्ञेश सांगतोय या मैदानाची मला ओळख आहे. या मैदानावरती मी चांगला खेळ केलाय. या मैदानावरती मी चॅम्पियन झालोय. या मैदानावरती मी ऍज अ बॉलर नाही केलं, यशस्वी झालोय. म्हणून मला माहिती आहे कशी गोलंदाजी करायची आहे. निश्चित जशा प्रकारे उल्लेख केला तशा प्रकारे गोलंदाजी दर्जा सुद्धा दाखवते. 5 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच गंभीर पाटीलची. येस आमच्या दिशेने मॅचला वेगळं रूप येते. मॅचला वेगळं रूप येणार का? नोचा इशारा पंचांचा सुद्धा आलेला आहे. इथून एक अतिरिक्त धावचा धावफलकामध्ये ऍड होताना फ्रंट फूट नो जरी पाहिलं ना तर बरोबर त्या क्रीजच्या पुढे गेल्या पंचांनी इशारा केला. नो बॉलचा इशारा तिथे होत असताना आपण पाहतोय. नो चेंडूचा इशारा. चला पंचांनी आपला निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या निर्णयाचा आपण आदर अर्थात सन्मान करायचा आहे. त्या नो नंतर मॅचच्या दिशेने जाऊया. चर्चा करतो या स्पर्धेची. बघा जशी सुरुवात केली होती की पाटील परिवाराची स्पर्धा एका परिवाराची स्पर्धा. चला वेळ थोडासा कमी आहे. एक मॅच आपल्या अजूनही शिल्लक आहे त्याच्यामुळे पंचांनी निर्णय दिलेला आहे. पंच ऑनफील्ड कारण आयोजक देखील ते सांगतात की ऑनफील्ड पंच आहेत ज्यांनी दिले. तर प्लीज प्रशांत आणि मकरंद आपल्याला देखील विनंती आहे कारण आयोजक देखील तेच सांगतात पंच आहेत आणि त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. आता समीकरण आले 5-20 आणि छोटी मुलं आहेत ना 5चा पाडा म्हणतात. आता पाडे पाठ होत नाहीत पण त्यांनी सांगितले आहेत 5-15 आणि 5-4-20. 5-4-20 त्यांनी सांगितले.
5-20 मॅच जबरदस्त आहे. रफ अँड टफ सामना, पाटील परिवारची स्पर्धा. आणि काही बघा प्रेक्षक वर्ग बघा हळूहळू बघतो संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचा गर्दी देखील वाढली जात आहे. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लोअर फुलटा चेंडू होता, ड्राईव्ह केला डीप वरती क्षेत्ररक्षक, डीप मिडवेकडनं क्षेत्ररक्षक वेगाने आल्या, थ्रो 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 खराब होता पण विकेट आलाय, गडी आलाय. एक गाडा ऐकूया येऊया. 4 चेंडू आणि धावा करायचे ते 19. जब से पहना है मैंने ये इश्क सहरा खली बड़ी हो गया दुनिया से मेरा खली बड़ी हो गया. थँक्यू. खलीबली नाही खलबली. ज्यावेळेला हा विकेट आला ना विपुल, ज्यावेळेला यज्ञेशना थ्रो केला तेव्हा पाठीमागे प्रशांतनं आवाज दिला की भाव बघायचं होतं, वन साईड आरामात तुम्ही आउट केले असता. पण हे सगळं होतं ज्यावेळेला मॅच गरम होतो, टेन्शन वाढतं, प्रेशर येतं, त्यावेळेला काय करावं आणि काय करू नये हे थोडंसं गोंधळ उडतो. फील्ड केलं होतं देवगाणा यांनी, चांगलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर थ्रो आला होता बघा. तो फलंदाज भरपूर लांब होता पण त्याने तिथून थ्रो केला. तर पाठीमागे प्रशांतनं देखील एक्सप्रेशन दिलं होतं की बाबा अजून थोडा वेळ होता या चेंडू मागे. धावा करायचे धापलकावरती 4 चेंडू आणि 19. बघा यज्ञेशला तो कॉन्फिडन्स सुद्धा आहे. आगरी प्रीमियर लीग मध्ये त्यांनी त्याची गोलंदाजीने छाप सोडली होती. मोमेंटम सुद्धा यज्ञेशच्या बाजूने आणि एक तो कॉन्फिडन्स सुद्धा दिसतो त्याच्या गोलंदाजीवरती. फुलटा चेंडू स्क्वेअर लेगचे क्षेत्र निवडले. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. काय मॅच चाललाय. अमित पाटील, अमितनं काय फटका खेळाय. फुल टॉस बॉल, फुल ऑन आहे, फुल ऑन आहे. आणि आता समीकरण आलंय. आपल्याला जेव्हा सांगितलं होतं बाबा काय न होतं एकदा तर 3-13 करून टाक. आता 3-13चं समीकरण आहे. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळेला ही खरी परीक्षा असते. अमितने दाखवलं त्याचं टॅलेंट, त्याच्यामधल्या असलेल्या क्षमतेला. आता योग्य वेळेला न्याय द्या. 3 चेंडू 13, 3-13, 3 चेंडू आणि धावा करायचे त्या 13-13. नाही पंच आहेत कारण चेंडू डीप होत होता त्यामुळे पंचांनी तो काही इशारा केला नव्हता. 3 चेंडू 13 धावांच्या. स्ट्रायकर एंडला अमितच्या बॅटमधून अजून एक फटका आलाय. मग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक गाडी बाद. ओ हो. एक झुंज, एक फायटिंग नॉक खेळाय. ज्या वेळेला आपले चांगले फलंदाज बाद झाले त्यानंतर आलेली अमितची फायटिंग वाली झुंजार पारी आणि त्याच्या टोळीच्या खेळीला टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर येणार आहे. खरं अमितनं खेळले एक फायटिंग नॉक झुंजार, नेव्हर गिव्ह, कधी हार मानायची नाहीये या उक्तीनं तो खेळाडू खेळलाय आणि गडी बाद होताना एक चांगला खेळ दाखवून गेलाय. खूप चांगली खेळ खेळला होता बघा. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची क्षमता अमितमध्ये सुद्धा होती आणि मॅचला आणून ठेवण्याचा प्रयत्न होता. आपण जर का विचार केला तर मॅचला कुठे मॅच फसली गेली. पॉवर प्लेचे ते षटक होते, त्या पॉवर प्ले षटकामध्ये थोडंसं धावफलक, त्यानंतर ते तिसरं षटक, प्रशांतच्या तिसऱ्या षटकाने मॅचला कशा प्रकारे खेचून घेतलं, पूर्णपणे अर्णा संघाचा पूर्ण मॅचमध्ये बनवून घेतला. प्रशांतने ते तिसरं षटक हाताळलं होतं, त्याच्यात फक्त सर 2 धावा दिल्या त्या. तिथून ते झालं मोमेंटम झालेलं शिफ्ट. त्यानंतरची अमितची खेळी सर थोडीशी उशिराने आली पण एक छाप सोडून गेली या मॅचमध्ये, या पाटील परिवाराच्या पाटील चषकामध्ये. नक्की जसं नेहमी म्हणतात ना की ज्यावेळेला एखादा सामना असतो, खेळी असते, तुम्ही विजय होता किंवा पराभव व्हा, पण तुम्ही असं खेळा ना, तुम्ही अशी खेळी दाखवा. अमितनं अशी खेळी खेळली ना की त्यांच्या समोर आहे, तुम्ही अशी खेळी खेळा, भले तुम्ही हरणार पण जिंकणारा संघ देखील आहे की हा जबरदस्त खेळ आहे, अप्रतिम खेळ आहे अमित. आणि त्याकरता त्यांच्या कर्णधारांना देखील त्याचं कौतुक, भावेशनं कौतुक देखील केलेलं आहे. कारण जी खेळी साकारलेली आहे खास करून अमितनं, अप्रतिम इनिंग या मॅच मधली. टर्निंग पॉइंटवाला खेळ तो होता, तो त्या रनआउटचा होता. प्रशांत घरतचं ते षटक महत्वाचं होतं पण तो एक रनआउट भार्गव पाटीलचं धावबाद होणं, तो टर्निंग पॉइंट होता या मॅचचं. आणि तिथून मॅच निसटला होता. तो अमितनं आपल्या बाजूला खेचला होता पण शेवटच्या क्षणी काही धावांच्या फरकानं हा सामना जिंकलाय तो टीम अर्णा दक्षिणनं. आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आहेत एक प्रशांत घरत एका बाजूला ज्यानं विकेट प्राप्त केल्यात आणि दुसऱ्या बाजूला ही मोठी धावसंख्या उभारताना बॅक टू बॅक दुसरी इनिंग आपण आलेली आहेत ती मकरनची. त्याच्यामुळे मकरन ठरल्यात या सामन्याचे सामनावीर. मकरन पाटील आहेत या सामन्याचे.
आणि दोन्ही आहेत. अगोदरच्या मॅचमध्ये देखील मकरंद पाटील आहेत, तर दोन्ही मॅन ऑफ द मॅच आता इथे प्रदान करण्यात येत आहे. मकरंद आमरिया आणि दोन्ही संघाचे कर्णधार आरोही 11 अर्थात अर्नाला उत्तर आणि अर्नाला दक्षिण. उत्तर दक्षिण, नॉर्थ अँड साऊथ, ईस्ट अँड वेस्ट, अर्नाचं क्रिकेट ऑलवेज बेस्ट. आणि ते आता पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण पाटील परिवारातील सदस्य